गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण संतवाणी भेटी लागी जीवा ही पोयम ही संतवाणी अभ्यासणार आहोत. भेटी लागी जीवा या कवितेचे कवी संत तुकाराम महाराज यांनी हा अभंग लिहिलेला आहे, ही कविता लिहिलेली आहे. तर भेटी लागी जीवा या कवितेत संत तुकाराम महाराजाला श्री विठ्ठलाच्या दर्शनाची तीव्र ओढ त्यांनी या कवितेत व्यक्त केलेली आहे. त्यांनी श्री विठ्ठलाला, श्री विठू माऊलीला आपली आई व मी तुझे बाळ आहे असे संबोधून ते श्री विठ्ठलाला विनंती करत आहे की हे विठ्ठला तू मला दर्शन दे. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांनी भेटी लागी जीवा या कवितेतून व्यक्त केलेली आहे. तर आज आपण ही कविता बघणार आहोत. भेटी लागी जीवा लागलीसा असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. श्री विठ्ठल संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलाला विनवणी करताना म्हणतात, आळवणी करताना म्हणत आहे की हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे. रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे, तू मला दर्शन दे. मला हे विठ्ठला मला तुझ्या दर्शनाची आस लागलेली आहे, ओढ लागलेली आहे आणि हे विठ्ठला तू मला दर्शन दे. मी तुझी रात्रंदिवस वाट बघत आहो. पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन तैसे माझे मन वाट पाहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चकोर पक्षी जो पौर्णिमेच्या चंद्रमावर त्याचं जीवन अवलंबून असतो. चकोर पक्षी म्हणजे हा जे चंद्रकिरण पिऊन जगत असतो असा काल्पनिक पक्षी. तर पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, ज्याप्रमाणे चकोर पक्षी हा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहत असतो, कारण चकोराचं जीवन हे पौर्णिमेच्या चंद्रावर अवलंबून असतो. चकोर पक्षी हा पौर्णिमेला निघालेल्या चंद्राच्या किरण पिऊन आपलं जीवन जगत असतो. म्हणून चकोर पक्षी हा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहत असतो. तैसे माझे मन वाट पाहे, तशी माझी अवस्था झाली आहे. माझं मन सुद्धा तुझ्या दर्शनासाठी वाट पाहत आहे. तू माझा चंद्र आहे आणि मी तुझा चकोर आहे. संत तुकाराम महाराज म्हणत आहे की हे विठ्ठला तू माझा चंद्र आहे आणि मी तुझा चकोर आहे. ज्याप्रमाणे चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहत असतो, कारण त्याचं जीवन त्या चंद्राच्या किरणावर अवलंबून असतो आणि तो पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा हे विठ्ठला मी सुद्धा तुझी वाट बघत आहे, कारण तू माझा चंद्र आणि मी तुझा चकोर आहे. दिवाळीच्या मुळाले की आसावली पाहत असे वाटुली पंढरीची. अनेक दृष्टांत, अनेक उदाहरण संत तुकाराम महाराजांनी या कवितेत दिलेले आहे. बघा, दिवाळीच्या मुळाले की आसावली पाहत असे वाटुली पंढरीची. ज्याप्रमाणे सासरी नांदायला गेलेल्या माहेरवासिनी दिवाळीच्या निमित्ताने, दिवाळी या सणाच्या निमित्ताने माहेरी जाण्यासाठी आसुरलेल्या असतात. केव्हा दिवाळी येईल आणि माझा भाऊ घ्यायला येईल यासाठी त्या आसुरलेल्या असतात. त्याप्रमाणे हे विठ्ठला मी सुद्धा पाहत असे वाटुली पंढरीची. मी सुद्धा तुझ्या पंढरीला येण्यासाठी वाट पाहत आहे, कारण तुझी पंढरी हे माझं माहेर आहे. मी ज्याप्रमाणे सासूरवासिनी माहेरवासिनी माहेरी येण्यासाठी वाट पाहत आहे, दिवाळी या सणाची आसुरलेले आहे, त्याप्रमाणे मी सुद्धा तुझ्या पंढरीला येण्यासाठी वाट पाहत आहे, कारण तुझी पंढरी हेच माझं माहेर आहे. भुकेली वा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. संत तुकाराम महाराज म्हणत आहे की ज्याप्रमाणे एखादं भुकेलेलं बाळ, ज्याला भूक लागलेली असते आणि भुकेलेलं बाळ आक्रोश करते, रडते आणि भुकेली वा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. तो आईच्या मागे आक्रोश करते की आई आक्रोश आणि आपण रडला तर आई आपल्याला काहीतरी खायला देईल, त्यासाठी भुकेली वा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. ज्याप्रमाणे भुकेला बाळ रडून आक्रोश करून आईला काहीतरी खायला मागते, त्याप्रमाणे हे विठू माऊली माझं मन सुद्धा तुझी वाट पाहत आहे. वाट पाहे उरी माऊलीची. माझं मन सुद्धा तुझी वाट पाहत आहे, तू मला दर्शन दे. तुका म्हणे मज लागलीस भूक,
तुका म्हणे मज लागलीस भूक धावूनी श्रीमुख दावी देवा. तुकाराम महाराज म्हणत आहे की हे विठ्ठला, मला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे. तू धावून ये आणि तुझं श्रीमुख मला दाखव, तुझा चेहरा मला दाखव, तुझं मुख मला दाखव, तू मला दर्शन दे, तुझं श्रीमुख मला दाखव. असं संत तुकाराम महाराजांनी भेटी लागे जीवा या कवितेत अनेक दृष्टांत दिलेले आहे. दृष्टांत दिलेले आहे म्हणजे अनेक उदाहरण दिलेले आहे की त्यांनी पौर्णिमेच्या चकोराचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे चकोर हा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, त्याप्रमाणे विठ्ठल संत तुकाराम महाराज सुद्धा विठ्ठलाची वाट पाहत आहे. त्यांनी माहेरवाशिनी ज्या सासरी नांदायला गेलेल्या आहे त्या माहेरवाशिनी लेकीचं सुद्धा आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी भुकेली वा बाळ, जो बाळ भुकेलेला आहे त्याचं सुद्धा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. श्री विठ्ठल संत तुकाराम महाराज म्हणत आहे की हे विठ्ठला, तू माझी आई आहे आणि मी तुझा बाळ आहे. तू माझा आईप्रमाणे सांभाळ कर, तू मला दर्शन दे, तू माझी आई आहे आणि मी तुझा बाळ आहे. भुकेली बाळाचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांनी श्री विठ्ठलाला विनंती केलेली आहे, आळवणी केलेली आहे की हे विठ्ठला, तू मला दर्शन दे, तू तुझं श्रीमुख मला दाखव. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी भेटी लागी जीवा या अभंगामध्ये त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ व्यक्त केलेली आहे. थँक्यू.